महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध, संत कबीर, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर उतरलेली नसून ती शोषित पीडित कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे असा जागतिक संदेश देऊन जाणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपल्याला सर्वांना लाख लाख शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे, म्हणून तथागत भगवान बुद्धांना वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. ही विचारांची जी नाळ आहे ती बाबासाहेबांच्या लेखणीला आणि बाबासाहेबांच्या विचारांना नतमस्तक होणारी आहे, म्हणून म्हणत आहे आमच्या जीवनाला आकार नव्हता, उकार नव्हता. अण्णाभाऊचं साहित्य, बाबासाहेबांचं साहित्य हे आमच्यासाठी आदर्शदायी आहे, म्हणून आपण टाळ्यांच्या वर्षामध्ये अण्णाभाऊंच्या जयंतीच्या आपण टाळ्या वाजवून त्यांना अभिनंदन करूया. कारण का अनर्थ जीवनाला
साहित्यिक विचारवंतांचा आज इथे सत्कार आहे. कारण का हा जीवन गौरव पुरस्कार 2024 मी जसं आंबेडकरी चळवळीचं काम करू लागलो तेव्हापासून मी वाडेकर साहेबांना पाहतो. या पुणे शहरामध्ये सर्वात जास्त आंदोलने, सर्वात जास्त मोर्चे जर कुणी करणारा माईचा लाल असेल त्याचं नाव फक्त परशुराम वाडेकर आहे. तुम्ही कालचं आंदोलन पहा. एका आंदोलनामुळे त्या नदी पात्राच्या लोकांचा किती आनंदाची दिवाळी निर्माण केलेल्या वाडेकर साहेब रिपब्लिकन पक्षामुळे. मित्र हो, समाजातल्या उपेक्षित माणसाला पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने त्यांनी समाजामध्ये अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांचं प्रमाण घेऊन जगणारा एक मोठा समूह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण मित्र हो, काय दरी निर्माण करणारे लोक आहेत, म्हणून दरी निर्माण करण्यापेक्षा एकोपाने राहणे हेच आताच्या काळाची गरज आहे. म्हणून म्हणत आहे हटविले अज्ञानाच्या हटविले अज्ञानाच्या दाट काळ अंधाराला चिरून अंधाराला चिरून ज्यांनी मुठी धरले सूर्याला, म्हणून साऱ्या जगाने वंदन केले भीमाच्या कार्याला. आमची लढाई जागतिक आहे, आमचे विचार जागतिक आहेत. अण्णाभाऊ हे 28 देशामध्ये आहेत, बाबासाहेब फक्त जगामध्ये आहेत, कारण आमचा विचार धम्माचा आहे. म्हणून म्हणत आहे हटविले अज्ञानाच्या दाट काळ कोटी कोटी वंदन त्या भीमा गौतमाला, भीमा गौतमाला, कोटी वंदन त्या भीमा गौतमाला, कोटी वंदन त्या भीमा गौतमाला, कोटी वंदन त्या भीमा गौतमाला. जीवन माळ रान इथं होते नुसती माती, जीवन माळ रान इथं होते नुसती माती, जीवन माळ रान इथं होते नुसती माती. या मातीला बाबासाहेबांचं सोनं केलं. कारण का या मातीतून या फुले शाहू यांच्या विचारांची पेरणी झाली आणि पुन्हा या वटवृक्षाला खऱ्या अर्थाने मोती लागलेले आहे. म्हणून जीवन माळ रान तिथं होती नुसती माती, जीवन माळ रान इथं होती नुसती माती, जीवन माळ इथं होती नुसती माती. भीमाने दत्त